नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुले आपल्यासमोर किंवा कोणत्याही तिसऱ्या किंवा बाहेरील सदस्यासमोर अपमानास्पद वागताना दिसतील, ज्यामुळे इतरांसमोर तुमचा अपमान होऊ शकतो. तथापि, मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणे यावेळी तुमच्यासाठी चांगले आहे. तुमच्या चंद्र राशीपासून 8व्या भावात उपस्थित असल्याने जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता आणि आपल्या व्यापाराच्या वृद्धीसाठी तुम्ही काही लोन घेण्यासाठी काही आवेदन दिले होते, तरी या सप्ताहात तुमच्या आवेदनाचा स्वीकार केला जाऊ शकतो. यानंतर जेव्हा तुम्ही लवकरच लोन घेऊन व्यापारात पैसा गुंतवू शकाल, यामुळे तुम्हाला भविष्यात उत्तम लाभ मिळेल. या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागेल. यामुळे तुम्ही इंटरनेटचीही मदत घेऊ शकता. तथापि, या काळात सोशल मीडियाचा वापर करू नका, अथवा तुम्ही आपला बराच वेळ खराब करू शकता. या सप्ताहात तुम्हाला अंगदुखी किंवा तणावाने जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागेल. अशात आपल्या शरीराची काळजी घेऊन कुठल्याही आजाराला घेऊन निष्काळजीपणा करू नका, अथवा ती समस्या पुढे जाऊन तुमच्यासाठी समस्येचे कारणही बनू शकते. या सप्ताहात तुम्ही लवकर धन कमवण्यासाठी काही प्रकारचे शॉर्टकट वापरू शकता. यामुळे विनाकारण तुम्ही स्वतःच्या गैरकायद्याच्या गोष्टींमध्ये फसाल. याच्या परिणामस्वरूप तुमच्या प्रतिमेला नुकसानसोबतच अतिरिक्त धनहानी होण्याचे योग बनतील. उपाय: ओम केतवे नमः या मंत्राचा दररोज 43 वेळा जप करा. वृश्चिक राशी. हा सप्ताह अशा गोष्टींसाठी खरेदी करण्यासाठी उत्तम आहे ज्याची किंमत पुढे जाऊन वाढू शकते. अशात तुम्ही सोन्याचे आभूषण, घर, जमीन किंवा काही घराच्या निर्माण कार्यात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन उत्तम नफा मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्ही कुटुंबासोबत काही धार्मिक यात्रेवर जाण्याचा प्लॅन बनवू शकता. यामुळे तुम्हाला कौटुंबिक शांततेसोबत सदस्यामध्ये प्रेम वाढण्यास मदत मिळेल. सोबतच तुमचे आई-वडीलही तुमच्या स्वभावाने प्रसन्न दिसतील. या सप्ताहात घर कुटुंबात चाललेली गोष्ट तुमच्या करिअरला बाधित करू शकते, कारण त्यामुळे तुमच्या ऊर्जेत कमी दिसेल. यामुळे तुम्हाला वेळ पाहत नियंत्रण ठेवून त्यावर सुधार करण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे राशी भविष्य हे सांगते की जे विद्यार्थी कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या सप्ताहात यशप्राप्ती होईल, परंतु त्यासाठी त्यांना स्वतःला सर्वतोपरी न समजून विषयांना समजण्यात दुसऱ्यांची मदत घेण्याची आवश्यकता असेल, कारण तेव्हाच तुम्ही आंशिक रूपात यश प्राप्त करू शकाल. या आठवड्यात आपल्याला काही दमवणाऱ्या कार्यामधून वेळ काढावा लागेल. आराम करा आणि जवळच्या मित्रांसह आणि कुटुंबियांसह काही आनंदी क्षण घालवण्याची आवश्यकता आहे, कारण तुम्हाला आंतरिक आनंद देण्याबरोबरच
तुम्हाला तुमच्या कामाची क्षमता वाढविण्याची संधी मिळेल. म्हणून तुमच्या शरीराला थोडा आराम देणे तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. उपाय: मंगळवारी तुम्ही गरीब लोकांना गहू दान करा. धनुराशी: या सप्ताहात तुमचे मन बऱ्याच गोष्टींमध्ये असल्याने भ्रमित होऊ शकते. परंतु जर बऱ्याच समस्येमुळेही जर तुम्ही आपल्या कामावर लक्ष दिले तर निश्चित रूपात यश आणि प्रतिष्ठा तुमची असेल. म्हणून आपल्या मनावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला योग्य दिशेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या सप्ताहात आपली मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल. खास करून या सप्ताहाचा मध्यभाग तुमच्या मनात शिक्षणाला घेऊन बरीच नकारात्मक विचार घेऊन येईल. यामुळे तुम्ही कुठल्याही विषयावर आपले लक्ष केंद्रित करण्यात अपयशी राहाल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा उत्तम राहील. या कारणाने तुम्हाला ताजे वाटेल. ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही आपण स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांसोबत आनंदाने हसताना दिसाल. घर कुटुंबात काही मंगल कार्य किंवा कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. यावरही तुमचे बरेच धन खर्च होईल आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होण्याचे योग आहेत. सोबतच मानसिक तणावात वृद्धी होईल. घरातील व्यक्तीवर विनाकारण शक करणे आणि त्यांच्या इराद्याविषयी घाईगर्दीत निर्णय घेण्याने या सप्ताहात तुम्ही बचाव केला पाहिजे. कारण शक्यता आहे की ते कुठल्याही प्रकारच्या दबावात असू शकतात आणि त्यांना आपल्या सहानुभूतीची आणि विश्वासाची आवश्यकता असेल. उपाय: नियमित 21 वेळा ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.